मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट. काम असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन. 196 आपत्कालीन नंबर जारी. पालघरलाही मुसळधार पावसानं झोडपलं. आज आणि उद्या रेड अलर्ट. जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना. मुसळधार पावसाचा मुंबईच्या वेगावर ब्रेक. मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा वाहतूक व्यवस्थेला फटका. कमी दृश्यमानतेमुळे वाहतूक मंदावली. नेरूळमध्ये साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरला. 2 कॉलेजमधील विद्यार्थिनींना विजेचा धक्का. दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू. कल्याण डोंबिवलीत जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचा संताप. महापे शिळफाटा मुख्य रस्ता जलमय. वाहन चालकांचे हाल. तर डोंबिवली MIDC परिसरात मोठं झाड कोसळलं. मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव इन्फ्रामॅन म्हणून आदरानं घेतलं जातं. पवारांचे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक. तर अद्याप कुठल्याही पक्षाची ऑफर आली नाही. आल्यास विचार करू, कोल्हेंचं भुवया उंचावणारं वक्तव्य. सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती. अहिर यांची एकमतानं निवड. ठाकरेंच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं निवडणूक बिनविरोध. मातोश्रीचं समाधान करणं सोपं नसतं, पण परबांचे प्रयत्न. नीलम गोऱ्हे यांचा अनिल परबांना टोला. तर अहिरांच्या बुलडोझरमुळे अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर. परबांचाही गोऱ्हेंना प्रतिटोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. श्रीकांत शिंदेंची डॉक्टरकी संशयास्पद होती. करिअर म्हणून ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना खासदार केलं. संजय राऊतांचा निशाणा. तर राऊतांनी माझी पदवी तपासून घ्यावी, श्रीकांत शिंदेंचं उत्तर.